आमदार बापूसाहेब पटरे यांच्या पॅनलमधून पुणे महापालिकेला निवडणुकीला सामोरे जाणार असा दावा करत आहे. परंतु बापूसाहेब पटरे यांच्याकडे त्यांच्या पक्षातील एक स्टँडिंग नगरसेवक असताना तुम्हाला तिकीट मिळेल हा विश्वास वाटतो का? आपण याच समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या आणि लोकांच्या पाठिंब्यावरती 2017 मध्ये उमेदवार अर्ज दाखल केला होता. परंतु अर्ज आपण तो माघारी घेतला असं माहिती आहे. नेमकी कारण काय होती त्या पाठीमागे? परंतु जर वाघुलीचा जर विचार केला तर वाघुलीचा प्रश्न हे कधी न संपणार आहे. त्यावेळेस त्यांनी वाघुलीला तर सर्टिफिकेट देऊन टाकलं की पुणे एरियामधलं म्हणजे पुणे भागातलं सर्वात डर्टी एरिया जो असेल तर त्याचं सर्टिफिकेटच त्यांनी दिलं. हे एक वाघुलीकर म्हणून, मी वाघुलीमध्ये राहतो, मी वाघुलीत वास्तव्यास आहे, वाघुलीकर म्हणून मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. ही माझी क्षमता नाही आहे सध्याच्या स्थितीत. त्यामुळं मग मी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लोकांमध्ये देव बघतोय. नमस्कार, मी अमोल अवचिते सिविक मिररमध्ये आपलं स्वागत करतो. पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू केला जातोय. आपण सातत्याने इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधत आहोत. खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणुकीला सामोरे जाणारे डॉक्टर पवन सोनवणे यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते डॉक्टर सर, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये असताना राजकारणामध्ये काय यावेसे वाटले आणि पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यामागची कारणे काय आहेत? वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी गेले 12 वर्ष कार्यरत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्याआधी मी विद्यार्थी चळवळीमध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर समाजकारणाची मला आवड आहे. त्या माध्यमातून मी अनेक सामाजिक कामं, अनेक सामाजिक उपक्रम आपल्या खार्डे असतील, वाघोली असतील, चंदननगर असतील ह्या भागामध्ये किंवा लोहगाव विमाननगर असेल या भागामध्ये मी राबवलेले आहेत. आणि त्याचमुळं समाजकारणाची आवड आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील मी अनेक कामं करत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील मी समाजकार्य करतोय. बरेच रुग्णांचा पण आणि लोकांचा पाठिंबा आहे. लोकांच्या जीवावरच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आपण याच समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या आणि लोकांच्या पाठिंब्यावरती 2017 मध्ये उमेदवार अर्ज दाखल केला होता. परंतु अर्ज आपण तो माघारी घेतला असं माहिती आहे. तर नेमकी कारण काय होती त्या पाठीमागे? मी 2017ला देखील आदरणीय आमदार बापूसाहेब पटरे यांच्याकडे तिकीट मागितलं होतं. परंतु काही कारणास्तव किंवा काही गणित असतील, समीकरण असतील, त्यामुळे मला तिकीट त्यावेळेस मिळालं नाही. मग त्यावेळेस आमचे काका असतील विलासराव तापकीर, स्वर्गीय बाळासाहेब पठारे, सुमनताई पठारेंची मिस्टर आणि स्वर्गीय डॉक्टर चंद्रकांत कोलते या तिघांनी मला सांगितलं की आपण थांबलं पाहिजे, अपक्ष निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे आणि आपण बापूसाहेब पठारे यांच्या पॅनलला ठामपणे पाठिंबा दिला पाहिजे. आणि मग त्यामुळंच मी या सर्व वडीलधाऱ्यांचं ऐकलं आणि मी माघार घेतली. आपण माघार घेतल्यानंतर देखील प्रभागामध्ये सातत्याने काम करत राहिलात असा आपला दावा आहे. खराडी वाघोली या प्रभागामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोणत्या समस्या जाणवतात? खराडी आणि वाघोली हा झपाट्यानं विकसित होत असलेला प्रभाग आहे. म्हणजे दोघांची जर लोकसंख्या बघितली तर ती प्रचंड अशी लोकसंख्या या प्रभागामध्ये आहे. आणि खराडीचे प्रश्न आणि वाघोलीचे प्रश्न असे दोघांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. खराडीमध्ये आदरणीय बापूसाहेब पठारे असतील यांच्या नेतृत्वाखाली मागील कित्येक वर्षामध्ये खराडीचा कायापालट झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. पण तरीही मधल्या काळामध्ये खराडीमध्ये पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, त्या प्रश्नांवर आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर आता मध्यंतरी मोर्चा झालेला आपण सर्वांनी बघितला आहे. परंतु जर वाघोलीचा जर विचार केला तर वाघोलीच्या प्रश्न हे कधी न संपणार आहेत. वाघोलीच्या प्रश्नांसंदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आपल्याला ABCD पासून सुरुवात करावी लागेल. कारण वाघोलीमध्ये एकतर रस्ते नाही आहेत, रस्त्यांची दुरवस्था झालेली आहेत. वाघोलीला स्वतःचं असं पाणी नाही, बोरिंगचं पाणी म्हणजे एकदम हार्डनेस असलेलं पाणी आपण वापरतोय. ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही आहे अजिबात. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे, चालायला फुटपाथ नाही आहेत, भयंकर असं ट्रॅफिकला सगळ्यांना सामोरं जावं लागतंय. पावसाळी पाणी वाहून जाण्याची कसली व्यवस्था नाही आहे. लोकांना किंवा सोसायटीमध्ये कमरे एवढं गुडघ्या इतकं पाणी साचते. उघड्या विद्युत तारा आहेत, त्या अंडरग्राऊंड करण्याचं आपल्याला काम करावं लागेल. लोकांच्या सुरक्षितेसाठी CCTV लागेल. धुळीचे प्रश्न आहेत. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे फक्त कागदावरच आहे. त्याच्यानंतर गार्डन नाही आहे, ओपन जिम नाही आहे, पब्लिक टॉयलेट नाही आहे, मैदानं नाहीत, ऑडिटोरियम नाही, म्हणजे अनेक प्रश्न आहे. फायर स्टेशन नाही आहे. हे असे अनेक प्रश्न किंवा महानगरपालिका किंवा सरकारी शाळांची देखील वाघोलीमध्ये दुरावस्था झालेली आहे. आणि धुळीचं तर साम्राज्य आहेच. आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला. समस्या आहेत, धुळे आहेत. परंतु या दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांना समस्यांना सामोरे जात असताना त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो.
तर आपल्याला आरोग्यविषयक नेमक्या तक्रारी काय जाणवतात? एकतर पहिलं मागं तुम्ही बघितलं की PMCचे कमिशनर नवल किशोर राम यांनी ज्यावेळेस वाघोली आणि खराडीच्या काही भागाचा दौरा केला, त्यावेळेस त्यांनी वाघोलीला तर सर्टिफिकेट देऊन टाकलं की पुणे एरियामधलं म्हणजे पुणे भागातलं सर्वात डर्टी एरिया जो असेल तर त्याचं सर्टिफिकेटच त्यांनी दिलं. हे एक वाघोलीकर म्हणून, मी वाघोलीमध्ये राहतो, मी वाघोलीत वास्तव्यास आहे. वाघोलीकर म्हणून मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आहे. आरोग्याच्या रिलेटेड बोलाल तर धुळीचं साम्राज्य हे प्रचंड आहे. त्यानंतर मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला वॉटर हार्डनेस जो आहे, पाणी जे बोरिंगचं पाणी वापरत आहे, त्याच्यामुळं लोकांना हेअरफॉल आहे, स्किन इरिटेशन आहे, त्वचेचे विविध आजार आहेत, स्किन डिसीज आपण त्याला म्हणतो. धुळीमुळं लोकांना श्वसनाचे आजार आहेत. म्हणजे आरोग्यविषयक समस्या प्रचंड आहेत. घाणीचं साम्राज्य आहे, पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे, कचऱ्याचा प्रश्न फार मोठा आहे. त्यामुळं डेंग्यूचे मच्छर तयार होणं आणि लोकांना एक साथीचे आजार जे म्हणतो, त्याच्यावर लोकांचा खर्च जास्त होतोय की ह्या आरोग्यविषयक गोष्टींवर प्रामुख्यानं काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपण समाजकारणात, राजकारणामध्ये आणि देखील या समस्यांची पण आपल्याला जाणीव आहे. आरोग्यावरती परिणाम देखील आपल्याला काय होतंय ते जाणवतोय. ही सगळी भूमिका घेऊन आपण आमदार बापूसाहेब पटरे यांच्या पॅनलमधून पुणे महापालिकेला निवडणुकीला सामोरे जाणार असा दावा करत आहे. परंतु बापूसाहेब पटरे यांच्याकडे त्यांच्या पक्षातील एक स्टँडिंग नगरसेवक असताना तुम्हाला तिकीट मिळेल हा विश्वास वाटतो का? एक तर बघा, वाघोली आणि खराडी हा प्रभाग होतोय आणि त्यामध्ये थोडंसं भौगोलिक आपल्याला समीकरण पण करावं लागणार आहे. राहिला प्रश्न मला तिकीट मिळेल का, तर मी 2009 असेल, 2014 असेल, 2019ला आप्पांना तिकीट काही कारणास्तव मिळालं नाही, परंतु 2024 असेल, मी ह्या मागच्या 4ही विधानसभा असतील ह्या मी प्रामाणिकपणे पठारे कुटुंबियांचं काम केलंय आणि त्या प्रामाणिकपणाच्या जोरावरच मला असं वाटतंय, मला विश्वास वाटतोय की यावेळेस माझा नक्की विचार होईल. आपण म्हणता की मधले आपण रहिवासी आहात. वाघोलीतील उमेदवारांकडून पैशांचा पाऊस पाडला जाईल, त्यांच्याकडून भरभरून रेल्वे यात्रा त्यांची घडवून आणली जाते. नागरिकांना एक प्रकारचं प्रलोभन म्हणा किंवा आकर्षित करण्याचं काम त्या यात्रेच्या माध्यमातून केलं जाते. तर पैशांचा पाऊस देखील आपल्या माध्यमातून पाडला जाईल का, हा एक प्रश्न आपल्याला विचारायचा वाटतो. नाही, या मताशी मी सहमत नाहीये. पैशांचा पाऊस वगैरे मला तर वाटणार नाही. ठीक आहे, लोकांना देवदर्शन घडतंय, परंतु देवदर्शन लोकांना घडवणं ही माझी क्षमता नाहीये सध्याच्या स्थितीत. त्यामुळं मग मी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातनं लोकांमध्ये देव बघतोय. लोकांना मी सेवा देतोय आरोग्य शिबिर आणि त्या माध्यमातनं मी अनेक रुग्ण असतील जे काही मला शिबिरात आणि याच्या आधी देखीलही अनेक रुग्णांची मी मोफत शस्त्रक्रिया असेल, मोतीबिंदू असेल, त्याच्यामध्ये एन्जिओप्लास्टी असेल, या सगळ्या गोष्टी मी फ्री करून देतोय. त्यामुळं मला असं वाटत नाही की पैशाचा पाऊस जरी पडला तरी लोक एक व्यक्ती बघून मतदान करतील असं मला वाटतं. नक्कीच आपण सांगितलं की पैशांचा पाऊस पाडणार नाहीत आणि आपण सांगितलं की एन्जिओप्लास्टी आपण मोफत करून दिली. पुणे महापालिकेच्या दवाखान्यांची म्हणा किंवा हॉस्पिटलची दुरावस्था आहे, तर त्याच्यावरती आपलं काय मत? मी तेच सांगितलं की वाघोलीमध्ये देखील ग्रामीण रुग्णालय आहे किंवा खराडीमध्ये देखील सरकारी जे काही आपले दवाखाने आहेत ते चांगले आहेत. परंतु त्या ठिकाणी बराच वेळा मी ऑब्झर्व केलं की लोकांना पाहिजे तशा सेवा मिळत नाही आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल नसतात. त्यामुळे ह्याच्यातून लोकांना गैरसोय होती. तर त्या संदर्भात त्याच्यामुळे मोहल्ला क्लिनिक असेल आपण बघितलं, त्या माध्यमातून आपल्याला चांगलं काम करता येईल आणि त्याच्यातली मला त्या गोष्टीची मला आवड देखील आहे आणि मला त्याच्या सर्व प्रश्नांची जाण आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमातून मी चांगल्या प्रकारे काम करेल. तुमच्यावरती एक आरोप केला जातो की आपण डॉक्टर आहात, रुग्णांना जास्त वेळ देता, त्यानंतर तुम्ही प्रभागातील नागरिकांना कसा वेळ देऊ शकणार आहात आणि या टीकेला तुम्ही काय उत्तर देऊ इच्छिता? वैयक्तिक जे लोक मला ओळखतायत त्यांना माहिती आहे की हा पहिल्यापासून समाजकारणात आणि राजकारणात आहे. तर त्याच्यामुळं ती सांगड मी बरोबर घालेल आणि राहिला प्रश्न समाजकारणाचा किंवा लोकांना वेळ देण्याचा, ते मी आत्ताही देतोय. 2015 पासून वेळ देतोय. लोकांच्या अडीअडचणी असतील, लोकांच्या अडीअडचणी कामाला मी धावून जाणार आहे. मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं आणि मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना माझं आव्हान असं राहील की एकतर वाघोली आणि खराडीच्या प्रश्नांची जाण असलेला सर्वसामान्य घरातला उच्च शिक्षित तरुण आणि सोसायटी धारकांचा एक चेहरा, सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा की ज्याच्या घरामध्ये 100 पिढ्यांमध्ये कुणी राजकारणात नाहीये, अशी व्यक्ती जर राजकारणात येत आहे तर मला असं वाटतं की माझ्या प्रभागातल्या लोकांची मला साथ मिळेल अशी मी अपेक्षा करतो. तर आपल्यासोबत होते डॉक्टर पवन सोनवणे. यांनी आपल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली, मोकळा संवाद साधला, त्यांची प्रभागासाठी असलेलं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं. त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार बापूसाहेब पटरे यांच्या पॅनलमधून निवडणुकीत तिकीट मिळेल का,
तसेच त्याप्रमाणे त्यांना लोकांची पसंती मिळेल का हे येत्या काळात कळेलच. आपण त्यांच्यासोबत सातत्याने संवाद साधणार आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.